दशावतार नावाचा मराठी सिनेमा बघितला आणि दिलीप प्रभावळकर ज्यांना पहिल्यापासून मी फॉलो करतोय, त्यांचा अभिनय बघतोय वेगवेगळ्या नाटकांतून, त्यांचा हा पूर्ण पिक्चर त्यांच्यावरती चित्रित केलेला बघणं एक वेगळंच मनोरंजन आणि वेगळीच मजा होती आणि एक ट्रीट होती. कोकणासारखं गाव, कोकणातली गावं आणि तिथला दशावतार हे नाटकाचं जे तिथं मस्तपैकी वातावरण असतं ते काय दाखवलंय यांनी. आणि त्या हिरव्यागार मस्तपैकी निसर्गात जे सगळं शूटिंग आणि जे सीन्स आणि ते बाप मुलाची केमिस्ट्री बघायला अत्यंत भारी वाटतं. आपण साऊथ हिंदी या सिनेमांना प्रत्यक्षदर्शी आपण त्यांना फॉलो करतो. सय्यारासारख्या चित्रपटाला आपण जाऊन मोठा करतो. आपलाच वर्ग आहे, मराठीमध्ये जास्त लोक आहेत. मराठी लोकांनी चित्रपटगृहात गेलं ना बऱ्यापैकी तर एका सिनेमाचे कलेक्शन मराठीचे 100 करोडकडे जातात. पण आपल्याला चांगले सिनेमा येत नाहीत म्हणून आपण ओरडत असतो. आता दशावतार सारखा सिनेमा चांगला खूप छान सिनेमा आलाय तर आपण जात नाही. कोणीतरी 4 रिव्ह्यूवर्स येतात, त्या सिनेमाला सांगतात की निगेटिव्ह आहे ना, आपण ते ऐकतो तर चुकतंय आपलं. असे सिनेमे सारखे बनणार नाहीत आणि जर आपण हा सिनेमा बघितला नाही तर हा सिनेमा चालणार नाही आणि असे सिनेमे बनवण्यात धाडस करणार नाही. मग तेच एका बंगल्यातलं शूटिंग, तेच मग रटाळवाणं, तिथलं ते शूटिंग कॉमेडी फालतू, हे असले पानसटच सिनेमे येणार. मग तुम्ही ठरवा आता तुम्हाला कुठला सिनेमा बघायचा आहे. एकंदरीत दशावतार या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा म्हणजे अभिनय काय असतो, ऍक्टिंग काय असते. दशावतारमध्ये तुम्ही दिलीप प्रभावळकरांना मला वाटतंय एवढ्या मोठ्या रोलमध्ये, मला वाटतं एवढ्या वेळानंतर हा त्यांचा सिनेमा आला आणि ही संधी तुम्ही गमवू नका. कारण एवढ्या मोठ्या रोलमध्ये नंतर परत ते आपल्याला लवकर दिसतील याची गॅरंटी नाही. आणि असा बाप कलाकार आहे, त्या बाप कलाकाराला ट्रिब्यूट देणं आणि त्याचबरोबर असं नाही की फालतू सिनेमा आहे म्हणून ट्रिब्यूट. आणि हा सिनेमा पण चांगला आहे, तुमचा पैसा वसूल होतो, तर तुम्ही नक्की हा सिनेमा बघितला पाहिजे. त्याचबरोबर भरत जाधव आहेत, अनेक कलाकार, महेश मांजरेकर आहेत, अभिनय बेर्डे आहे आणि मेनन आहे सिद्धार्थ. तर ते त्यांनी काम चांगलं केले. तुम्ही जर म्हणाल आपल्याकडे का सिनेमा, मल्याळम सिनेमा एवढा चांगला का, त्यांनी त्या तोडीचा सिनेमा बनवलाय आणि त्यांच्याशी तुलना करणं नाही. पण हा सिनेमा बघा तुम्ही, मराठी माणूस म्हणून बघा. आता काय लोक काय करतात, पेड रिव्ह्यूज करतात. आपल्या मराठीत पण ती आता सुरू झाल्या गोष्ट, पेड रिव्ह्यू करायचं. हिंदी सिनेमाचं चांगले रिव्ह्यू द्यायचे, मराठी सिनेमाला कोण विचारतंय, कोण कॉपीराइट स्ट्राईक टाकतंय ना. मग हिंदीवाल्यांना कसं वरती नेता येईल ते बघतात, पेड रिव्ह्यू पैसे घेऊन रिव्ह्यू करतात. पण असं करू नका. काही लोक निगेटिव्ह रिव्ह्यू देत आहेत, तुम्ही या निगेटिव्ह रिव्ह्यूला बळी पडू नका. दशावतार सिनेमा चांगला आहे. चांगला म्हणजे असा सिनेमा आहे की तुम्हाला तो बांधून ठेवेल आणि तुम्हाला नवीन काहीतरी एक्साइटेड दाखवेल, ज्यातून तुम्हाला आनंद होईल आणि त्याचबरोबर आनंद घेता येईल की त्या एन्व्हायरमेंटचा आनंद घेता येईल. दशावतार म्हणजे कसं, आपले विष्णू देवाचे अवतार असतात, तो एक वेगळा भाग आहे. आणि इथं कसं नाटक असतं, कोकणामध्ये दशावतार नावाचे नाटक असतं, त्यामध्ये ते रोल केले जातात. तर त्या दरम्यान जी काही ही गोष्ट घडलेली आहे तर ती मांडण्याचा प्रयत्न हा सिनेमा करतो. असं नाही की मग विष्णू देवाचे प्रत्येक अवतार येतील सिनेमामध्ये, मग ते फायटिंग दाखवतील, असं हे नाही. तर ही कुठेतरी एक नाटकाच्या जवळची गोष्ट, कोकणातली गोष्ट म्हणून बघायला आपण एक्साइटेड असलो पाहिजे. आणि त्यावर त्यांनी खरोखर चांगलं काम केलेलं आहे. बॅकग्राऊंड म्युझिक असेल किंवा इतर अनेक गोष्टी आहेत. तुम्ही बघा हा सिनेमा, नक्की तुम्हाला कसं वाटतंय ते कळवा. पण हा सिनेमा चुकवू नका. छान सिनेमा आहे, माझ्यातर्फे 4 स्टार या सिनेमाला. धन्यवाद.